नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. रात्री 11च्या सुमारास आळंदी येथील सुयोग मंगल कार्यालयापासून काही अंतरावर एका गोठ्याशेजारी असणाऱ्या मोबाईल टॉवर येथील शॉर्ट सर्किटमुळे पैरणीस आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मोशी पिंपरी चिंचवड अग्निशमन दल यांना दिली. तत्काळ मोशी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन त्या आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे पुढील अनर्थ टळला. आळंदी शहर परिसरामध्ये 8 दिवसांच्या आतमध्ये आग लागल्याची दुसरी घटना आहे. 30 एप्रिल रोजी सुद्धा सकाळी भराव रस्त्याजवळील एका धर्मशाळेच्या पत्र्यावरील पालापाचोळ्यास आग लागली होती. मागील काही दिवसांपासून आळंदी अग्निशमन दलाचे वाहन नादुरुस्त असून ते वाहन दुरुस्तीसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे 2 वेळेस मोशी येथील पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे वाहन बोलवण्यात आले. काही दिवसांपूर्वी अग्निशमन दल वाहन नादुरुस्त असल्याने ती सेवा नागरिकांपर्यंत मिळत नसल्याने नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाचे वाहन लवकरात लवकर दुरुस्त व्हावे अशी मागणी यावेळी नगरसेवक गोविंद कुऱ्हाडे यांनी केली आहे. भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या बुलेट दुचाकीने पुढे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या लुना या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर बुलेट चालक तसाच पुढे पसार झाला. सदरचा अपघात शेरपिंपळगाव तालुका खेड येथे घडलाय. या प्रकरणी चंदर भगवंता लांडे वय 79 राहणार दौंडकरवाडी शेरपिंपळगाव तालुका खेड यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून रॉयल एनफील्ड बुलेट क्रमांक MH14 ME0500 या वाहनावरील बुलेट स्वरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेल पिंपळगाव येथून दौंडकरवाडी येथे फिर्यादी लुना मोटारसायकलवरून घरी जात असताना पाठीमागून रॉयल एनफील्ड बुलेटवरील अज्ञात चालक त्याच्या ताब्यातील बुलेट वेगात घेऊन आला व लुना मोटारसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत फिर्यादी गंभीर जखमी झाले. बुलेट चालकाने त्यांना कुठलीही मदत न करता किंवा दवाखान्यात न नेता बुलेटसह पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत. महिलेला शिवीगाळ करणाऱ्या फळ विक्रेत्याच्या विरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एल्गार पुकारत प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. राजगुरुनगर शहरात सदरचा प्रकार घडला होता. राजगुरुनगर पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने सदर फळ विक्रेत्याचे अतिक्रमण काढल्याचे बजरंग दलाचे कार्यकर्ते निखिल थिगडे, आदेश शिंदे, वेदांत वाळुंज, बाबू पाचरणे, आदेश कुंभार, साहिल टोपे, सिद्धेश लोहट यांनी पुणे लाईव्हला याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. खेड तालुक्यातील बहुतांश भागात मागील वर्षी अवकाळी पाऊस पडल्याने बाजरी व अन्य पिकांची नासाडी झाली होती. परंतु यंदा मात्र बाजरीचे आणि ज्वारीचे पीक जोमात आहे. ही पिके सध्या काढणीसाठी आली आहेत. उन्हाचा कडाका असल्याने कणसाचे दाणे चांगले भरले असून अधिक उत्पादनाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. आता सकाळी चालू केली, सकाळ धरून 30 कट्टे काढले. हा आता वाजले 11 होईन अजून. हा होईन अजून मस्त फार जवळजवळ 100 घट्ट होईन अजून. आणि आता ऊन आहे त्याच्यामुळे बाजरे वाळलेले आहे ना, वाळलेले असते बादा निघत आहे, मोरं पण जात नाही. आणि ओलं असतं का मग बनगीचा दाना निघत नाही ना, मग मोरं पिकीत असंच विषय. घरगुती जबाबदाऱ्या, शेती, सामाजिक कार्य आणि राजकारण या सर्वांचा समतोल साधत तब्बल 25 वर्षांनंतर 12वीची परीक्षा देऊन नेहा कुलदीप वाळुंज यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी यावर्षी झालेल्या 12वी परीक्षेत 54.50% गुण मिळवत जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीचे उत्तम उदाहरण घालून दिले. पिंपरी बुद्रुक तालुका खेड येथील वाळुंज शिवारात वास्तव्यास असलेल्या नेहा वाळुंज या गृहिणी असून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत शिक्षणाचा धागा पुन्हा हातात घेतला. यापूर्वी त्या स्थानिक राजकारणात सक्रिय राहून उपसरपंच पदही त्यांनी भूषवले आहे. शेती, मुलांचे शिक्षण, सामाजिक कामे आणि राजकीय जबाबदाऱ्या यामुळे त्यांचे शिक्षण मागे पडले होते. मात्र शिक्षणाची ओढ आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पुन्हा अभ्यास करून 12वीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशामुळे अनेक महिलांना आणि गृहिणींना शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे. जुन्नर वन विभागाच्या वतीने नुकतेच परसूल येथे मानव बिबट वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती आणि प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉक्टर सुमित तिजारे, सुशील सहारे व राकेश निमकर यांनी ग्रामस्थांना बिबट्यांच्या हालचाली, सुरक्षिततेचे उपाय, वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमास खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी उपस्थित राहून वन विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती अत्यंत आवश्यक असून ग्रामस्थांनी सतर्क राहून वन विभागास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उपवन संरक्षक जुन्नर वन विभाग वन परिक्षेत्र खेड यांच्या वतीने मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रम मौजे रेटवडी तालुका खेड येथील रोकडबा मंदिरामध्ये घेण्यात आला। या कार्यक्रमाला रेटवडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व वन समिती अध्यक्ष तसेच वन कर्मचारी उपस्थित होते। चाकण नगर परिषद गुणवंतांचा सन्मान 2026। चाकण शहरातील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा उत्सव हा दरवर्षी मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो। या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकण नगर परिषदेने यावर्षीपासून एक अत्यंत प्रेरणादायी सामाजिक उपक्रम सुरू केलाय। समाजकार्य, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन उल्लेखनीय काम करणाऱ्या शहरातील सुमारे 34 कार्यकर्त्यांचा सन्मान पालिकेच्या वतीने करण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष मनीषाताई सुरेशभाऊ गोरे, उपनगराध्यक्षा सुवर्णा राक्षे, मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव, पोलीस पाटील वसंत गोरे, कुमार गोरे, सुन्नाबी सिकिलकर, विशाल बारवकर, अमृत शेवकरी, बिपिन रासकर, नीता शेवकरी, राजेंद्र राऊत आदी 34 जणांना सन्मानित करण्यात आले। नसरापूर तालुका भोर व खालोबरे तालुका खेड येथे अल्पवयीन बालकांवर अत्याचार करून खून केल्याच्या संतापजनक घटनाच्या निषेधार्थ खेड तालुक्यात भीमशक्ती संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली। या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ भीमशक्ती संघटनेच्या वतीने सोमवारी 4 मे रोजी राजगुरुनगरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने त्याचप्रमाणे खालोबरे या ठिकाणी एक 3-4 वर्षाचा लहान बालकावरती एका परप्रांतीय तरुणाने अमानुष प्रकार करून त्याचा खून केला आहे। या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी या घटनेच्या निषेधार्थ आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने या लहान बालकांच्या वतीने आम्ही या घटनेचा निषेध करीत असून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना याद्वारे विनंती करत आहे की या पुढच्या काळामध्ये देखील असे अनेक प्रकार घडत आहे। मागच्या काळामध्ये देखील घडत आले आहेत आणि पुढच्या काळामध्ये देखील घडत राहणार आहेत। 2025 मध्ये इथे 2 चिमुरड्या मुलींवरती जो अत्याचाराने खून झाला, हे वारंवार हे प्रकार घडत असल्या कारणास्तव आम्ही शासनाला भीमशक्ती संघटनेच्या वतीने अशी विनंती करतोय या सगळ्या अमानुष प्रकाराने हत्याकांडासाठी एखादा नवीन कायदा काढण्यात यावा, करण्यात यावा। हे पहिलं सांगा थांबा गोष्टी घडू नये यासाठी शासनाने कठोरात कठोर कायदा करावा आणि असे अमानुष प्रकार आणि हत्याकांड करणाऱ्यांच्या विरुद्ध शासनाने त्यांना फाशी शिक्षा सुनावावी आणि नवीन कायद्याप्रमाणे या अशा काही घटना घडल्यात तर त्या कायद्यामध्ये फाशी शिक्षा व्हावी आणि हा जो काही अमानुष प्रकार जो घडला आहे हा फास्ट ट्रॅकवरती घेऊन लवकरात लवकर आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावी ही आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर 2-3 महिन्यापूर्वी गेल्या वर्षभरामध्ये आळंदीमध्ये पण असे लहान बालकं मराठवाडा म्हणजे विदर्भामधून मुलं शिकायला येतात आणि तिथे काही कर्मकांड करणारे जे लोक आहेत त्या मुलांवरती देखील आता त्यांना म्हणजे अतिशय घाणेरडा आणि निंदनीय प्रकार आहे की आता यांना मुलं देखील पुरत नाही आहेत। लहान बालिका, लहान मुलं जे आहेत त्यांच्यावर हे असे विकृत वृत्तीचे जे लोक आहेत हे असे अमानुष प्रकार करतात, त्यांचा हत्याकांड करतात। या गोष्टीचा जर लवकर न्याय निवाडा जर मिळाला नाही तर आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करणार आहोत। तब्बल पहाटे 3 वाजता कार्यकर्त्यांसाठी काय पण म्हणत खेड बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटील यांनी जागरण गोंधळ कार्यक्रमात असा ठेका धरला। चाकण गावठाण आयोजित श्री भैरवनाथ महाराज उत्सव व बुद्ध पौर्णिमेनिमित्त सिनेतारका गौतमी पाटील यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम सोमवारी 4 मे 2016 रोजी सायंकाळी चाकणजवळील दत्त मंदिर शेजारच्या मोकळ्या मैदानात आयोजित करण्यात आला होता। चाकण गावठाण यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांची तोफा गर्दी झाली होती। यावेळी महिलांची संख्या देखील लक्षणीय होती। या कार्यक्रमास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या।
पोलीस प्रशासनाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपल्या परवानगीनं आणि आपल्या सर्वांच्या बंदोबस्ताच्या माध्यमातून हा कार्यक्रम अत्यंत सुस्थितीमध्ये शांततामय या ठिकाणी आतापर्यंत पार पडला आणि यानंतर सुद्धा पार पडेल अशी अपेक्षा आपल्या सर्व तरुण युवा मित्रांकडून या ठिकाणी करतो. कारण आपल्याच गावातील आपल्या माता भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आपलं ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं भैरवनाथ महाराजांच्या आशीर्वादानं प्रत्येकाला सुख समाधान आणि शांती लाभो आणि शांती ब्रह्म गौतम बुद्ध यांचे विचार आचार बरोबर घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बरोबर घेऊन आपण सर्व भारतीय महाराष्ट्रीय नागरिक या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये काम करत असतो. ते विचार आपण आचरणामध्ये आणावेत. आपणा सर्वांना यात्रेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद आपल्याला लाभो. पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आपली वेळ सोडून सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये का होईना आपण सर्व प्रशासन आता जसं मदत करतंय अशीच मदत आपण करावी अशी अपेक्षा व्यक्त करून तुम्हालाही शुभेच्छा देतो. सर्व ग्रामस्थांना प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण हरी. आधीच अंगानं काळी मुडी हातपाय जाते. अंबाई झाली गरगरीत राजगिरीचा नाही लाडू गिरला का माझं एक उखाणा चांगलं एकदम अशा शिट्ट्या वाजांमध्ये शिट्ट्या व्हायला आहे ना. है ना घे ठेवू का? घे लवकर घे. खोक्यात खोका, खोक्यात खोका, एअरटेलचा खोका, मी तुझी मांजर. टोपी पडली मांजर मांजर. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.